हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगले असाल. तुम्ही म्हणत असाल कुठे गायब झाली, जे व्लॉग नाही काय नाही. तर आमच्या घरी होतं लग्न माझ्या जेठचं, आणि सख्या जेठचं लग्न असल्यामुळे आमची पॅकिंग चालली होती नाशिकला जायला, म्हणजेच महाराष्ट्रात. आम्ही राहतो वायझॅगला. त्यामुळे आमची खूप धावपळ असल्यामुळे आणि घरचं लग्न असल्यामुळे मला व्लॉग टाकायला अजिबात जमलं नाही. इथून पुढे माझे नेक्स्ट व्लॉग कंटिन्यू येतील. आणि आम्ही होतो मस्त ट्रेनमध्ये, तर प्रिन्सी पण मस्त एन्जॉय करत होती. तर या व्लॉगमध्ये आम्ही काय काय केलं सगळं मी दाखवलं आहे. तर मस्त गेल्या गेल्या आमची हळद दळायचा कार्यक्रम चालू होता. संध्याकाळी आमच्या इथे जागरण गोंधळ होतं. त्यानंतर मस्त मी घरातली पहिली सून असल्यामुळे मलाच चुडा भरायला बसवलं होतं. आणि आमच्या इथे असा नवरदेवाला मळवट भरता मिरवणुकीच्या दिवशी. तर माझी मम्मी मळवट भरत होती. सकाळी मस्त हळद फोडली, डान्स वगैरे केला. आणि आमचा नवरदेव खूप लाजाळू आहे, त्यामुळे आम्ही त्याला बळजबरीला नाचवत होतो आणि तो पाऊलसुद्धा उचलत नव्हता. ही माझी सासू आहे, जी मला डान्स करवत होती उचलून घेऊन. प्रिन्सीला आमच्या आई मस्त उचलून घेऊन डान्स करवत होत्या. आणि मग संध्याकाळी मस्त साखरपुड्याची तयारी झाली आणि आम्ही मस्त रेडी झालो. आमचा नवरदेव असा लाजत एकमेकांकडे बघत त्यांचा साखरपुडा समाप्त झाला. आणि आम्ही इकडे मस्त फोटोशूट केला. आणि जाऊबाई माझी खूप छान आहे. हे बघा, आमचं संध्याकाळी मस्त डान्स चालू होता. हळद झाली, नवरदेवाला हळद लावली, आंघोळ घातली आणि प्रिन्सीला पण घेऊन गेलो होतो आम्ही. इकडे मस्त यांचं लग्न झालं आणि आमचा असा लूक होता लग्नाचा. कसा वाटला नक्की सांगा. तर माझा थोडा आवाज बसला आहे, कारण वातावरण चेंजमुळे माझी तब्येत ठीक नाही आहे, थोडं समजून घ्या. आणि मग सत्यनारायण पूजा झाली, नवरीला काढून दिला आणि आम्ही मस्त माथेरान फिरायला गेलो. माझं देवर वगैरे, हजबंड, नणंद, आम्ही सर्व. खूप मस्त होतं, क्लायमेट धुकं होतं आणि खूप एन्जॉय केला आम्ही. त्यानंतर आमची सुट्टी संपत आली होती आणि आम्हाला जायची वेळ आली होती. तर आम्ही जेवढं आमच्याकडनं पॉसिबल होईल आम्ही तेवढं एन्जॉय केलं. आणि मग तिकडनं आम्ही ट्रेनमध्ये बसलो. वंदे भारतला कोण कोण बसलं, एकदम प्लेनमध्येच बसल्यासारखा फील येतो. नक्कीच बसून बघा, खूप छान वाटतं. आणि मग तिथून आम्ही वायझॅगची ट्रेन केली. तर आम्हाला कुक कॅबिन बुक करावं लागते प्रिन्सीमुळे, कारण डॉग तेव्हाच अलाउड असतात. आणि रात्री मस्त 2 वाजता भूक लागली म्हणून हजबंडने पिझ्झा मागवला होता आणि आम्ही खाल्ला. प्रिन्सी वास घ्यायला आली की काय चाललंय. फायनली आम्ही वायझॅगला मग पोचलो. बाय, टेक केअर, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.